साडा काम जिन्ना भी वर्क चाहे वो बसां दा चाहे वो कोई बिल्डिंग दा चाहे बच्चे दी सिक्योरिटी है वो सारे साडी जिम्मेवारी। मेरे अंडर 2 सिक्योरिटी गार्ड है जिहड़े गेट ते कोई भी एंट्री मतलब बच्चा बाहर जांदा जां बच्चे नूं मिलण कोई आउंदा ते बिना सबूत तो असीं ना किसी नूं बाहर जाण दिंदे आ ना अंदर आउण दिंदे आ। पंजाब सरकार ਵੱਲੋਂ ਸਕੂਲਾਂ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ਤੇ ਜਿਹੜੇ ਕੈਂਪਸ ਮੈਨੇਜਰ ਨਿਯੁਕਤ ਕੀਤੇ ਗਏ ਹਨ ਉਹਨਾਂ ਦਾ ਸਕੂਲ ਦੇ ਪ੍ਰਬੰਧਨ ਦੇ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਹੀ ਸਹਿਯੋਗ ਹੈ। ਕੈਂਪਸ ਦੀ ਮੈਨੇਜਮੈਂਟ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਜਿੱਥੇ ਵੀ ਕੋਈ ਇਨਫਰਾਸਟ੍ਰਕਚਰ ਦਾ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਕੋਈ ਬਿਲਡਿੰਗ ਦੀ ਨਵੀਂ ਉਸਾਰੀ ਚੱਲ ਰਹੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਜਾਂ ਰਿਪੇਅਰ ਦਾ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੁੰਦਾ ਹੈ ਤਾਂ ਕੈਂਪਸ ਮੈਨੇਜਰ ਦੀ ਦੇਖ ਰੇਖ ਦੇ ਵਿੱਚ ਉਹ ਕੰਮ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਨੇਪਰੇ ਚੜ੍ਹਦੇ ਹਨ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਸਾਡੇ ਸਕੂਲ ਮੁਖੀਆਂ ਅਤੇ ਸਾਡੇ ਅਧਿਆਪਕ ਸਾਹਿਬਾਨਾਂ ਦਾ ਭਾਰ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਘਟਿਆ। ਸਕੂਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਅਸੀਂ ਕੈਂਪਸ ਮੈਨੇਜਰ ਲਾਏ ਨੇ। ਹੈਡਮਾਸਟਰ ਦਾ ਧਿਆਨ ਪਾਣੀ ਦੀਆਂ ਟੂਟੀਆਂ ਵੱਲ ਨਹੀਂ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ। ਕੋਈ ਟੂਟੀ ਨਹੀਂ ਚੱਲਦੀ, ਪੱਖਾ ਖਰਾਬ ਹੋ ਗਿਆ, ਫਿਊਜ਼ ਮੱਚ ਗਿਆ, ਬੱਲਬ ਫਿਊਜ਼ ਹੋ ਗਿਆ, ਉਹਦਾ ਧਿਆਨ ਸਿਰਫ ਸੁਪਰਵਿਜ਼ਨ ਪੜ੍ਹਾਈ ਦੀ। ਬਾਕੀ ਕੰਮ ਸਾਰਾ ਕੈਂਪਸ ਮੈਨੇਜਰ ਦਾ ਕੰਮ ਹੈ, ਉਹ ਆਪਣਾ ਦੇਖਦੇ ਰਹਿਣ। मोदी लागवड
अंडी इधर है ये नहीं ना क्रॉस बच्चा कैसे बारिश भी शुरू वो आया था बोला ऊपर से मजा नहीं आया उधर जो आगे जाना उधर से भी मिल जाए वो आ रहा ना उधर से अरे वो पटन आ रहा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं प्रोत्साहन वाढवायचं आहे सर्वांनी. खूप छान अशी सलामी दिलेली आहे आपल्याला. तो बॅनर जो आता तुम्ही होर्डिंग हातात घेऊन उभा राहिला होता तो कृपया पुन्हा एकदा पुढे घ्या थोडा. पुन्हा एकदा एकाला खांद्यावर घेऊन काही उलटा करता येईल. दोघांनी पुढे या प्लीज. आपण एक फोटो काढूया त्याच्यासाठी. छान छान मेसेज असा इथे दिलेला आहे. सुंदर मेसेज आहे. मुलींना कमकुवत समजणे थांबवा, कारण तिच्या शब्दांमध्ये शक्ती असते, तिच्या कृतीमध्ये क्रांती असते. मुलगी केवळ कोमलता नसते, ती शक्ती, संस्कृती आणि बदलाचा चेहरा असते. म्हणून पार्वती मातेचा विजय. खूप छान असं स्त्री शक्तीचं प्रदर्शन इथे आपल्याला तेजस्विनी महिला गोविंदा पथकाकडून पाहायला मिळतं. ज्या छान प्रकारे संयमाने आपण इथे सलामी दिलीत, हा मेसेज पोहोचवला सर्वांपर्यंत. सर्व वृत्तवाहिन्यांनी आणि प्रसार माध्यमांनी नक्कीच तो टिपला असेल आणि हा आता इथून सर्व न्यूज चॅनल्सवरून घराघरात पोहोचणार आहे. पण यावेळी उत्सव साजरा करतोय. महाराष्ट्र प्रदूषण रहती है और हर साल करते हैं. हम लोग 1 महीने से तैयारी कर रहे हैं, लेकिन 2 महीने से तैयारी करते हैं और बहुत एक्साइटेड होते हैं इस दिन के लिए और अच्छा रहता है. पूरे दिन का क्या शेड्यूल रहेगा? अभी तो आपने शुरुआत की है मुंबई हाँ. में, अब क्या शेड्यूल? अभी हम लोग विक्रोई थाना वगैरह जाएंगे तो उधर छोड़ेंगे हम लोग. कितने लोग रहते हैं और किस तरह की तैयारी रहती है? बच्चे या भी है ऊपर जो हंडी चढ़े तो किस तरह का प्रिकॉशंस वगैरह भी लेते हैं? सॉरी. तैयारियां किस तरह की होती है? तैयारी हम लोग पहले से ही चालू करते हैं ना उसका, तो प्रैक्टिस में हो जाता है. हाँ, पहले नीचे 6 मेंबर रहते हैं, ऊपर 3 मेंबर, बाद में 2, 1, 1 ऐसे. आज कितनी हंडियां फोड़ दी, क्या टारगेट है? फोड़ेंगे जितने 10-20 तो कोई नहीं. Thank you.